देगलूर बस आगारातील MSRTC वाहनतळाचे उद्घाटन नांदेडचे खासदार रवींद्र चव्हाण यांच्या हस्ते करण्यात आले। यावेळी काँग्रेस पक्षाचे आजी माजी नगरसेवकासह शहरातील अनेक प्रतिष्ठित नागरिक यावेळी उपस्थित होते। तसेच शहरात विविध ठिकाणी खासदार रवींद्र चव्हाण यांनी भेटी दिल्या। पाहूया हा सविस्तर रिपोर्ट। आज देगलूर शहरामध्ये विविध कार्यक्रम या ठिकाणी होते। त्यामध्ये ST महामंडळाचे जो बसस्टँड आहे देगलूर शहरातलं, तिथं आमच्या एका कार्यकर्त्यांनी पार्किंग लॉटचं उद्घाटन त्या ठिकाणी केलं होतं। पार्किंग लॉट या बसस्टँडच्या परिसरामध्ये उपलब्ध नव्हता। येणारे जे वाहनं होते त्यांच्या सुरक्षेसाठी आज पार्किंग लॉट आपण बघू शकतो, इथं त्याचं उद्घाटन मी केलेलं आहे। त्यानंतर नारायणराव चिद्रावाड स्कूलचं जे सायन्स एक्झिबिशन होतं त्या सायन्स एक्झिबिशनचंही उद्घाटन आणि त्या ठिकाणी सर्व विद्यार्थ्यांना भेट देऊन त्या एक्झिबिशनची पाहणी केली आणि देगलूर शहरातल्या कार्यकर्त्यांमध्ये सोबत एक संवाद होता आणि असे विविध कार्यक्रम, आणखी एक दोन कार्यक्रमाला त्या ठिकाणी जायचे असे विविध कार्यक्रम आज देगलूर शहरामध्ये केले। सर, काही दिवसांपूर्वी महापालिका निवडणुका देखील झालेल्या आहेत, नगरपालिकेत म्हणावं तसं यश या ठिकाणी काँग्रेस पक्षाला आलं नाही। तुम्ही या ठिकाणी खासदार आहात नांदेडचे काँग्रेसकडे, या यशामागचं अपयश येण्यामागचं काय नाही? अपयश आपण म्हणू शकत नाही, कारण देगलूरची नगरपालिकेची जर निवडणूक बघली तर आमचे 12 नगरसेवक या ठिकाणी निवडून आलेले आहेत। 3 ते 4 नगरसेवक आमचे अवघ्या कमी मताच्या फरकाने पराजय झालेले आहेत आणि इथला आमचा जो नगराध्यक्षाच्या पदाचा जो उमेदवार आहे फक्त तो 125 ते 150 मताच्याच फरकानं हरलेला आहे। आणि शेवटी निवडणूक म्हणलं तर हार जीत ही त्या मतावर होत असते, पण इथल्या जनतेने भरभरून काँग्रेस पक्षाला साथ दिलेली आहे। निश्चितच काही उणिवा या ठिकाणी निवडणूक जिंकण्यासाठी राहिले असतील, त्याच्यासाठी आम्ही सर्व या ठिकाणी कार्यकर्ते मंडळी आत्मचिंतन करत आहोत आणि येणाऱ्या काळामध्ये ज्या काही जिल्हा परिषद, पंचायत समिती किंवा स्थानिक स्वराज्य संस्था असतील, काँग्रेस पक्ष देगलूर तालुक्यामध्ये पूर्ण ताकदीनिशी या ठिकाणी पुढे जाईल। तुम्ही सांगितल्याप्रमाणे की आगामी जे काही जिल्हा परिषद पंचायत समिती आहे त्यामध्ये कशा पद्धतीने स्ट्रॅटेजी असणार आहे काँग्रेस पक्षाची, कोणासोबत युती करणार आहे, तिथून या महापालिकेमध्ये काँग्रेस आणि वंचित या दोघांनी मिळून देखील लढवली होती, पण काही मतं या ठिकाणी चांगली जागा यात निवडून आहेत। मात्र येणाऱ्या जिल्हा परिषद आणि पंचायत समितीसाठी निश्चितच आमची इच्छा राहील की येणाऱ्या ज्या जिल्हा परिषद निवडणुका आहेत त्या पण जी काँग्रेस आणि समविचारी पक्षाचे म्हणजे धर्मनिरपेक्ष मताची विभागणी होऊ नये याचीही काळजी आम्ही या ठिकाणी जिल्हा परिषद आणि पंचायत समितीला घेणार आहोत। आपण बघू शकता नांदेडमध्ये जी आम्ही काँग्रेस आणि वंचित आघाडी केलेली आहे, मोठ्या प्रमाणात लोकांनी त्याला पाठिंबा दिलेला आहे। काँग्रेसचे जवळपास 7 आमचे नगरसेवक अवघ्या कमी मताच्या याच्याने फरकाने पराभव झालेला आहे। वंचितचेही काही मतानं पराभव झालेला आहे। मतांची टक्केवारी जर आपण नांदेड महापालिकेमध्ये बघितलं तर भाजपनं 30% मतदान घेतलं तर काँग्रेसने 20% मतदान नांदेडमध्ये त्या ठिकाणी घेतलेलं आहे। तर येणाऱ्या जिल्हा परिषद पंचायतीमध्ये निश्चितच काँग्रेस असेल, समविचारी पक्ष जे मी म्हणलं आत्ताच म्हणल्याप्रमाणे वंचित आघाडी असेल, शिवसेना ठाकरे गट असेल, ह्या सर्व गोष्टी आम्ही चर्चा करून येणारी जिल्हा परिषदेला समोर जाण्याचा प्रयत्न ठरलंय का? किती जागा समान तत्वावर जागा वाटत नाही? आणखी तसा काही फॉर्म्युला ठरला नाही आहे, कारण नांदेडचं जिल्हा परिषदेचं आरक्षण हे 50%च्या वर असल्यामुळं कोर्टाचा निकाल येणं बाकी आहे। त्याच्यामध्ये बरेचसं मतदारसंघाचे पुनर्रचना होते, म्हणजे आरक्षण होईल असं दिसतंय। ते चित्र समोर आल्यावरच त्या ठिकाणी आम्ही बैठकीला बसू। एकूणच सर, महापालिकेच्या निवडणुका झाल्या होत्या, त्या महापालिका निवडणुकीमध्ये MIM पक्षाला दुसरं, कारण का काँग्रेस बालकिल्ला या ठिकाणी मानला जात होता काँग्रेसचा, मात्र त्या ठिकाणी MIM हा दुसरा पक्ष MIM दुसरा पक्ष मोठा ठरल्याचं कारण असं आहे की काँग्रेसचेच बरेच नगरसेवक त्या ठिकाणी गेलेले आहेत, त्यांना पाठवण्यात आलेलं आहे। कोण पाठवण्यात आलेलं आहे हे सर्व नांदेड जिल्ह्याच्या जनतेने बघितलेलं आहे। MIM मध्ये गेल्यानंतर ते नगरसेवक रात्री कोणाच्या बंगल्यावर गेले होते, तिचं म्हणजे स्पष्ट होऊन गेले की त्यांना काँग्रेसमध्ये कोण पाठवण्यात आलं आणि त्यांच्या पतंगाची दोरी कोण उडत होतं। आणि आपण जे म्हणतायत की त्या ठिकाणी MIM निवडून यावं म्हणून त्या भाजपच्या नेते मंडळीच्या लोकांनी, त्यांच्या यंत्रणेच्या लोकांनी MIM निवडून यावं ह्याच्यासाठी त्या ठिकाणी प्रयत्न केलेले आहेत, धनशक्तीचा वापर केलेला आहे। त्यांचा उद्देश एवढाच आहे की काँग्रेसला त्यांनी तिथं कमकुवत करावं आणि MIMला वर आणावं। त्या प्रमाणात थोडंफार ते यशस्वी झाले असतील, पण येणाऱ्या काळात निश्चितच जिथं जिथं अशा घटना होतील काँग्रेस त्या ठिकाणी सक्षमपणे लढा देईल आणि विजय। देगलूरच्या विकासासंदर्भात सर तुम्ही आता या ठिकाणी त्यामध्ये सभागृहात आहात, त्या ठिकाणी इथला देगलूरचा मुद्दा आहे, पाणी याच्या संदर्भातला रेल्वेचा मुद्दा असेल किंवा रोजगाराचा प्रश्न असेल आणि दुसरा एकूण महत्त्वाचा लेडी प्रकल्प आहे, या संदर्भामध्ये तुम्ही त्या ठिकाणी कशा पद्धतीचं पुढे काम चालू आहे आणि किती दिवसामध्ये होईल? नाही, आता देगलूर
मी आत्ताच दुपारी 12:30 वाजता जिल्हा नियोजन समितीची बैठक करून आलेलो आहे. त्यामध्ये प्रामुख्याने मी देगलूर डिव्हिजनचा जो लाईटचा प्रश्न आहे की देगलूर डिव्हिजन अंतर्गत आमच्या ग्रामीण भागातल्या लोकांना जी DP जातात त्या DP अर्ध्याधिक फेलच निघतात. लोकांना वेळेवर लाईट वीज जोडणी मिळत नाही आहे. लेंडी धरणामध्ये जे पुनर्वसित गावं आहेत त्या पुनर्वसन गावाचा अद्याप त्या ठिकाणी पुनर्वसन त्यांना करता आलं नाही. हे प्रश्न मी आत्ता जिल्हा नियोजनच्या बैठकीत उपस्थित केलेला आहे. आणि सभागृहामध्ये त्या नांदेड देगलूर रस्त्याविषयी जे विस्तारीकरण झालं पाहिजे त्याच्याविषयी आहे. गडकरी साहेबांशी दोनदा बोललो. देगलूर शहराला आपल्याला बायपास करायचं आहे. अशा अनेक गोष्टी आहेत. आणि नांदेड बिदर जी रेल्वे आहे ते नांदेड बिदर रेल्वे बऱ्याच दिवसापासून प्रलंबित आहे. त्याच्यासाठी मी सभागृहात वेळोवेळी आवाज उठवतो. शहर देगलूर में वाहन तक अभी तक है नहीं कि हमारे शहर देगलूर में वाहन तक की ओपनिंग हो गया है. खास करके लोगों को बहुत परेशानी हो रही है. जैसे कि गाड़ी कोई गाँव को जाने वाला लगा के जाने के लिए बहुत परेशानी है. कोई सुविधा नहीं है. इसलिए उनके लिए फादर साहब को बुलाए थे. उनका बहुत बहुत शुक्रिया, आभारी हूँ.